24 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवे क्रमांक 211 पासून पुढे. परब्रह्म आपुलेनी अंगे, ल्यावया आपणची झाला अनेगे. तिये लेनी मी सांगे कायसया सारखी. जिये प्रभेची या झळाळा, उजाळू चंद्रदित्य मंडळा. जे महातेजाचा जिव्हाळा, तेने विश्व प्रगटे. तो दिव्य तेज शृंगारू, कोणाचे मतीसी होय गोचरू. देव आपण पेची लेले ऐसे विरू देखत असे. मग तेथेची ज्ञानीची डोळा, पाहत कर पल्लवा जव सरळा. तव तोडीत कल्पांतिया ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकत देखे. आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार. आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले ठेवे. जयाच्या किरणांचे निखरपणे, नक्षत्राचे होत फुटाने. ते जे खिरडला वन्नी म्हणे समुद्री रिगो. मग काळकूट कल्लोळी कवळले, नाना महाविजूंचे दांग उमटले. तैसे अपार कर देखिले उदितायुधी. दिव्यमालांबरम धरम दिव्य गंधानुलेपनम. सर्वाश्चर्यमयम देवन मनंतम विश्वतोमुखम. की भेने तेथून काढिली दिटी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी. तव सुरतरुची सृष्टी जयापासून का झाली. जिये महासिद्धीची मूळपिटे, शिनली कमळा जेत वावटे. तैसी कुसुमे अति चोखटे, तुरंबिली दैसी. मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंद अनेक. कंठी रुळताती अलौकिक माळादंड. स्वर्गे सूर्य तेज वेडिले, जैसे पंधरेने मेरुते मडिले. तैसे नितंबावरी गाडिले पितांबरू जळके. श्री महादेव कापुरे उठिला, का कैलासू पारजे डवरिला. नाना शिरोदके पांगरविला, शिरार्णव जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलवली, मग गगना करवी बुंती घेवविली. तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगे तेने. जेने स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदागू मोडे. जयाचे सौरभे जीवित जोडे वेदवतीये. जयाचे निर्लेप अनुलेप करी, जे अनुगृही सर्वांगी धरी. तया सुगंधाची थोरी कवनवाणी. ऐसी एक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे शोभा. तेवीची देव बैसला की उभा, किशयालू हे नेनवे. बाहेर दिठी उघडून पाहे, तव आघवे मूर्तिमय देखत आहे. मग आता न पाहे म्हणून उगार आहे, तरी आतुही तैसेची. अनावरे मुखे समोर देखे, तया भुवने पाठी मोरा जव ठाके. तव दयाकडे श्रीमुखे करचरण तैसेची. अहो पाहता किर प्रतिभासे, येत नवलाव हो काय असे. परीन पाहताही दिसे, चोज ऐका. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले. म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी, पडिला ठाये ठाव धडी थाकी. तव चमत्काराच्या आणखी महार्णवी पडे. ऐसा अर्जुन असाधारणपणे, आपुल्या दर्शनाचे निविंदाने. कवळून घेतला तेने अनंत रूपे. तो विश्वतोमुख स्वभावे, आणि तेच दावावया लागे पांडवे. प्रार्थिला आता आगवे होऊन ठेला. आणि दीपेका सूर्य प्रगटे, अथवा निमुटलिया देखावेची खुंटे. तैसी दीठी नवे जे वैकुंठे दिदली आहे. म्हणून किरीटीसीची दोही परी, ते देखणे देखे अंधारी. हे संजय हस्तिनापुरी सांगतसे राया. म्हणे किंबहुना अवधारिले, पार्थे विश्वरूप देखिले. नाना आवरणी भरले विश्वतोमुख. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता. यदि भासदृशी सा स्याद्या सा तस्य महात्मान. तिये अंग प्रभेचा देवा, नव लावो कायसया ऐसा सांगावा. कल्पांती एकुची मेळावा, द्वादश आदित्यांचा होय. तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी, जरी उदय जती का एकेची अवसरी. तरी तया तेजाची थोरी उपमू नये. आगवयांच्या विजूचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामुग्री आणिजे. तेवीची दशकुई मेळविजे महातेजांचा. तरी तिये अंग प्रभेचे निपाडे, हे तेज काही काही होईल थोडे. आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे. ऐसे महात्म्या श्रीहरीचे सहज, फाक तसे सर्वांगीचे तेज. ते मुनी कृपाजी मज दृश्य झाले. परब्रह्म स्वरूप जो भगवान,
तो स्वतःच घालण्यासाठी अनेक प्रकारचे अलंकार स्वतःच बनला. ते कशासारखे होते म्हणून मी सांगावे? ज्याच्या प्रभेच्या चमकीने चंद्रमंडळाला व सूर्यमंडळाला सुद्धा प्रकाश मिळतो, मग तेजाचे जे उगमस्थान व ज्याच्या प्रभेने विश्व दिसू लागते, असे दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीला विषय होतील? याप्रमाणे त्या परमात्म्याने आपल्या स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातले आहेत असे अर्जुनाने पाहिले. नंतर तसेच तो ज्ञानदृष्टीने हस्ताग्रे पाहू लागला. तो कल्पांतीच्या ज्वालांनाही कापून टाकतील अशी लखलखीत शस्त्रे त्याला दिसली. पाहतो तो देह आपण, अलंकारही आपण, हात आपण आणि हत्यारेही आपणच, जीव आपण व शरीरही आपणच. याप्रमाणे हे चराचर सारे देवानेच भरून गेलेले आहे असे अर्जुनाने पाहिले. ज्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरतेने नक्षत्राचे केवळ फुटाने उडतील असे तेज, ज्या तेजापुढे अग्नी चिरडला जाऊन समुद्रात जाऊन बसण्याचा विचार करू लागला, मग जणू काही काळकूट विषाच्या लाटा उसळल्याप्रमाणे किंवा महाबीजांचे अरण्यच उद्भवल्याप्रमाणे उगारलेल्या शस्त्रांसहित अनंत हात दृष्टीस पडले. ज्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भीतीने अर्जुनाने आपली दृष्टी तेथून काढून मग तो कंठ व मुकुट याचकडे पाहू लागला, तेव्हा त्याला वाटले की कल्पतरूंची उत्पत्ती याचपासून झाली आहे की काय? महासिद्धीची अधिष्ठाने व लक्ष्मी शिनली असता जेथे विश्रांती घेते अशी जी अतिउत्कृष्ट कमळे त्यांचा वास भगवान घेत आहेत असे पाहिले. मुकुटावर फुलांचे गच्छ एकावर एक लावलेले असून कंठात अवर्णनीय अशा फुलांच्या माळा उरळत आहेत. स्वर्गाने जसे सूर्यतेज नेसावे किंवा मेरू पर्वताला सोन्याने मढवावे तसा कमरेभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. ज्याप्रमाणे श्री महादेवाला कापुराची उटी लावावी किंवा कैलास पर्वत पाऱ्याने लिंपवावा अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या शुभ्र उदकाने पांघरावे, ज्याप्रमाणे चंदनाची घडी उकलून तिथं आकाशाला बुरखा घालावा, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी दिसली. ज्याच्या योगाने मूळ तेजालाही तेज चढते, ब्रह्मानंदाचा दाह नाहीसा होतो व ज्याच्या सुगंधाने मुळातच गंधयुक्त असणाऱ्या पृथ्वीला जीवित प्राप्त होते. निर्लेप असा महात्मा तोही ज्या गंधाचा अनुलेप करतो व मदनही ज्याची उटी सर्व अंगाला लावतो, त्या सुगंधाची थोरवी कोणी वर्णन करावी? याप्रमाणे एकेका अलंकाराचे सौंदर्य पाहून अर्जुन भांबावला. तशात देव बसले आहेत की उभे आहेत किंवा निजलेले आहेत हे त्याला काही समजेना. डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो तो सर्व विश्वरूपाने भरलेले असे दिसले, म्हणून त्याकडे न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असे मनात आणून तो डोळे झाकतो. तोच अंतर्यामी तसेच विश्वरूप दिसू लागले. समोर भयंकर तोंडे दिसतात म्हणून त्याच्या भीतीने पाठीमागे जो पाहू लागला तो तिकडे विश्वरूपाची तोंडे, हात पाय दिसू लागली. अहो, डोळे उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूप दिसेल यात आश्चर्य ते कसले, परंतु डोळे मिटल्यावरही ते दिसत होते. हेच भगवंताच्या कृपेचे नवल. भगवंताच्या कृपेची करणी कशी आहे पहा. अर्जुनाचे पाहणे व न पाहणे सर्वच भगवंताने व्यापून टाकले. म्हणून एका आश्चर्यरूपी पुरातन पडल्यावर तत्काळ काठावर जाऊन तो उभा राहतो, तोच दुसऱ्या चमत्काररूपी महासमुद्रात पडला. याप्रमाणे आपल्या विश्वरूप दर्शनाचा वेध लागलेल्या अर्जुनाला मोठ्या कौशल्याने श्रीकृष्णाने अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो स्वभावताच सर्वतोमुख असल्यामुळे आणि तशात अर्जुनाने विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे तो स्वतःच सर्व रूपे घेऊन नटला. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्यदृष्टी दिली ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच दिसावे किंवा मिटली असता पानेच बंद व्हावे अशातली नव्हती. म्हणून अर्जुनास दोन्ही प्रकारांनी डोळे उघडे ठेवून किंवा झाकून आणि अंधारात सुद्धा त्या दिव्यदृष्टीने दिसत होते. असे संजयाने धृतराष्ट्र राजाला हस्तिनापुरात सांगितले व म्हटले की राजा, ऐकलेस का? नाना अलंकारांनी भरलेले व ज्याला सर्व बाजूने डोळे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले आहे. राजा, त्या विश्वरूपाचे तेज कशासारखे होते म्हणून सांगू? प्रलयकाळी जसे 12 सूर्य एकत्र मिळतात तसे सहस्रावधी सूर्य एकाच वेळेला उदय पावले तरी त्याचेने या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करवणार नाही. सर्व विजा एकत्र करून व प्रलयकालच्या अग्नीची सर्व सामुग्री जमवून त्यात महातेजाची दसकडी जर मिळवली तर त्या विश्वरूपाच्या अंगच्या तेजाची काही थोडीशी कदाचित बरोबरी होईल, परंतु त्याची अगदी बरोबरी खास होणार नाही. असा श्रीहरीचा सहज महिमा आहे. त्याच्या विश्वरूपाचे तेज सर्वत्र पसरले होते. ते व्यासांच्या कृपेने मलाही दिसले. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.